नमस्कार मित्रांनो, तुमचं वय 50 वर्षांपेक्षा जास्त आहे का? आरशात पाहिल्यावर कधी वाटतं का चेहऱ्यावर सुरकुत्या वाढल्या आहेत, केस पांढरे झाले? पूर्वीसारखी चमक राहिली नाही. पण तुम्हाला माहिती आहे का, 50 वर्षांनंतरही अनेक लोक 10 ते 15 वर्षांनी तरुण दिसतात आणि त्यामागे कोणतीही महागडी क्रीम, इंजेक्शन किंवा प्लास्टिक सर्जरी नसते. फक्त काही साध्या लाईफस्टाईल आणि ग्रूमिंग टिप्स त्यांना नेहमी यंग, स्मार्ट आणि अट्रॅक्टिव्ह ठेवतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच 10 सायंटिफिक आणि प्रॅक्टिकल टिप्स जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. टिप 1. स्माइल म्हणजे सर्वात मोठं ब्युटी सिक्रेट. लोक सर्वप्रथम तुमचा चेहरा नाही, तुमचं हास्य पाहतात. संशोधन सांगतं की हसतमुख व्यक्ती अधिक तरुण, आत्मविश्वासू आणि आकर्षक दिसते. ताणतणावामुळे चेहरा थकलेला दिसतो. म्हणून दिवसातून अनेकदा हसा, सकारात्मक लोकांमध्ये राहा, विनोदी गोष्टी पहा. नॅचरल स्माइल कोणत्याही महागड्या ब्युटी ट्रीटमेंटपेक्षा प्रभावी असते. टिप 2. रोज 30 मिनिटे चालणे. वॉकिंग म्हणजे अँटी एजिंग मेडिसिन. यामुळे ब्लड सर्क्युलेशन सुधारते, त्वचेला ऑक्सिजन मिळतो. चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो, शरीर फिट राहते. वॉकिंगमुळे पोस्चर सुधारतो आणि चालण्याची स्टाईलही आकर्षक दिसते. टिप 3. पुरेसे पाणी प्या. अनेक लोक ब्युटी प्रॉडक्ट्स वापरतात, पण शरीरात पाण्याची कमतरता असते. डिहायड्रेशनमुळे स्किन ड्राय होते, रिंकल्स लवकर दिसतात, चेहरा निस्तेज दिसतो. दिवसभरात साधारण 2 ते 3 लिटर पाणी पिण्याची सवय लावा. गरज, हवामान आणि वैद्यकीय स्थितीनुसार प्रमाण बदलू शकते. टिप 4. प्रोटीन आणि विटामिन्स भरपूर घ्या. स्किन, हेअर आणि मसल्ससाठी प्रोटीन खूप आवश्यक आहे. आहारात समावेश करा. अंडी जर खात असाल, दूध, डाळी, सुका मेवा, शेंगदाणे, पनीर. व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई असलेले पदार्थही खा. हे कोलेजन तयार होण्यास मदत करतात. टिप 5. झोपेची गुणवत्ता सुधारा. रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरणे ही सर्वात मोठी चूक आहे. डीप स्लीप दरम्यान शरीर रिपेअर होत असतं. स्किन रिन्यू होते, डोळ्याखालची काळी वर्तुळे कमी होतात. दररोज 7 ते 8 तासांची दर्जेदार झोप घेण्याचा प्रयत्न करा. टिप 6. स्किन केअर रुटीन ठेवा. महागड्या क्रीम्स आवश्यक नाहीत, पण बेसिक केअर आवश्यक आहे. चेहरा स्वच्छ धुवा, बाहेर जाताना सनस्क्रीन वापरा. योग्य मॉइश्चरायझर वापरा. रात्री चेहरा स्वच्छ करून झोपा. सूर्याच्या अतिनील किरणांपासून संरक्षण केल्याने अकाली एजिंग कमी होण्यास मदत होते. टिप 7. योग्य कपडे निवडा. 50 वर्षांनंतर अनेक लोक खूप लूज किंवा खूप टाईट कपडे घालतात. दोन्ही चुकीचे आहेत. योग्य फिट असलेले कपडे तुम्हाला स्लिम दाखवतात, स्मार्ट दाखवतात, कॉन्फिडंट दाखवतात. हलके, स्वच्छ आणि साधे रंगही आकर्षक लुक देतात. टिप 8. केस आणि दाढीची निगा ठेवा. मेसी हेअर आणि बेशिस्त दाढी वय अधिक दाखवतात.
नियमित हेअर कट, नीट ट्रिम केलेली बिअर्ड, स्वच्छ हेअरस्टाईल यामुळे पर्सनॅलिटी पूर्ण बदलू शकते. टिप 9. बॉडी पोस्चर सुधारा. सरळ उभे राहणारे लोक नेहमी अधिक तरुण दिसतात. वाकून चालल्यामुळे वय जास्त वाटते. दररोज स्ट्रेचिंग, योगा, शोल्डर एक्सरसाइज यामुळे पोस्चर सुधारतो आणि चालण्यात कॉन्फिडन्स दिसतो. टिप 10. मन तरुण ठेवा. सर्वात महत्त्वाची टिप. वय शरीराचं असतं, मनाचं नाही. नवीन गोष्टी शिका, नवीन मित्र बनवा, छंद जोपासा. प्रवास करा, संगीत ऐका, ध्यान करा. पॉझिटिव्ह विचार करणारे लोक नेहमी अधिक अट्रॅक्टिव्ह दिसतात. त्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसतो. बोनस टिप्स. धूम्रपान टाळा, मद्यपान मर्यादित ठेवा किंवा टाळा. रोज थोडा व्यायाम करा, वजन नियंत्रणात ठेवा. दातांची स्वच्छता राखा, नखे स्वच्छ ठेवा. चांगला सुगंध, माइल्ड परफ्यूम, डिओडरंट वापरा. नियमित आरोग्य तपासणी करा. तर मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. यंग दिसणं म्हणजे महागडे कपडे घालणं नाही, तर हेल्दी लाईफस्टाईल, पॉझिटिव्ह थिंकिंग, सेल्फ केअर आणि कॉन्फिडन्स हे 4 घटक तुम्हाला कोणत्याही वयात आकर्षक बनवतात. आज आपण अशा 10 प्रभावी टिप्स पाहिल्या ज्यामुळे 50 वर्षांनंतरही तुम्ही अधिक यंग, स्मार्ट आणि अट्रॅक्टिव्ह दिसू शकता. यातील कोणती टिप तुम्ही आजपासून सुरू करणार आहात? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत शेअर करा आणि अशाच आरोग्यदायी माहितींसाठी आपल्या निरोगी आयुष चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटू एका नवीन आरोग्यदायी व्हिडिओमध्ये. सूचना. या व्हिडिओतील माहिती ही फक्त शैक्षणिक उद्देशासाठी आहे. ही वैद्यकीय सल्ला नाही. आरोग्यविषयक समस्यांसाठी नेहमी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. आपल्या आरोग्यासंबंधी घेतलेले सर्व निर्णय व त्याचे परिणाम याची जबाबदारी आपली स्वतःची असेल. कोणताही घरगुती उपाय किंवा आहारातील बदल करण्यापूर्वी, विशेषतः तुम्हाला मधुमेह, मूत्रपिंड, यकृत, हृदयविकार किंवा इतर वैद्यकीय समस्या असल्यास आपल्या डॉक्टरांचा किंवा नोंदणीकृत आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या.